Hello, welcome back students to Avruth Academy. Today we are going to cover the last and final part of topic number 9 SSC 10th board textbook, that is carbon compounds. याचा आज आपण last final part बघणार आहे, in which we are going to cover last 2 points, that is chemical properties of carbon compound मध्ये last part मध्ये आपण पाहिलं होतं what are properties of जनरल कार्बन कंपाउंड्स. त्याचे आपण 4 रिॲक्शन्स पाहिले होते. सम लाईक ॲडिशन, कंबशन, वी सॉ व्हॉट इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये आपण अजून हे बघितलं की ॲडिशन रिॲक्शनमध्ये कोणत्या टाईप्स येतात किंवा कुठले एक्झाम्पल्स आपण लिहू शकतो. सिमिलरली वी सॉ ऑक्सिडेशन रिॲक्शन इन दॅट. आता वी आर गोइंग टू स्टडी फ्यू केमिकल रिॲक्शन्स दॅट आर गिवन इन युअर टेक्स्टबुक फॉर 2 स्पेसिफिक केमिकल कंपाउंड्स. आता हे 2 स्पेसिफिक केमिकल कंपाउंड्स आहेत इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड. ठीक आहे, आजच्या पार्टमध्ये इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिडचे रिॲक्शन्स असतील. अलॉंग विथ दॅट वी आर गोइंग टू कवर अ फ्यू मोर टॉपिक्स लाईक मॅक्रोमॉलिक्युल्स आणि पॉलिमर्स. तुम्ही जर इंडेक्स बघितला चॅप्टरचा, वी हॅव कवर्ड बॉन्ड्स, we have covered carbon a versatile compound, hydrocarbon झालंय, functional group काल झालंय, homologous series is also done. Now nomenclature मध्ये we saw in the previous part naming कसं करायचं कार्बन कंपाऊंड्सचं, त्यांच्यामध्ये किती कार्बन असले पाहिजेत, नंबरिंग कशी करायची, फ्रंट टू बॅक, बॅक टू फ्रंट. वी ऑल्सो सॉ फ्यू पॉईंट्स ॲज टू व्हॉट आर द रूल्स वाईल रायटिंग. जर हॅलोजन असेल दॅट इज अन एक्सेप्शन. हॅलोजनचा प्रीफिक्समध्ये आपण लिहितो हॅलोजनचा शॉर्ट फॉर्म, दॅट इज ब्रोमोबेन्झेन, ब्रोमोपेंटेन, सायक्लोपेंटेन एक्सेट्रा. ठीक आहे, त्याच्यानंतर पोझिशन वाईज पेन टू ओन काल एक्झाम्पल्स आपण आय मीन इन द प्रिव्हियस पार्ट पाहिले आहेत. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम दॅट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाउंड्स इज वॉट वी कवर्ड हाफ yesterday or in the previous part. Now let's move on to the first topic of today's part, chemical properties of ethanol and ethanoic acid. आता एथ म्हणजे काय? एथ म्हणजे 2 कार्बन, एथ म्हणजे 2 कार्बन, करेक्ट. सो नाव ethanol, ethanol, ऑल म्हणजे काय? इट इज अ ऑल म्हणजे काय? इट इज अ अल्कोहॉल, इट इज अ अल्कोहॉल. आणि ओइक ॲसिड, ओइक ॲसिड म्हणजे काय? दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. सो पहिली आपल्याला हे कळलं पाहिजे की किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत. एथ बघून काय कळतं आपल्याला? 2 कार्बन ॲटम्स आहेत दोन्ही केमिकल कंपाऊंडमध्ये. ऑल दॅट इज प्रिफिक्स जे पेरेंटच्या आधी असतं, सफिक्स जे पेरेंट वर्डच्या नंतर असतं. इथे पेरेंट वर्ड इज ॲन अल्केन. अल्केन ज्याच्यात 2 कार्बन आहे इथेन. इथेनमधनं ई रिप्लेस केला, ओ एलच्या जागेवर काय लिहिलं? अल्कोहॉलमधला ओ एल. ठीक आहे, नाव इथेनॉइक, इथे पण इथेन आहे, दॅट मीन्स सगळे सिंगल बॉन्ड असणार आहेत, 2 कार्बन असणार आहे आणि ईच्या जागेवर ओइक रिप्लेस केलं, दॅट बिकम्स इथेनॉइक ॲसिड. आता जर यांचे स्ट्रक्चर्स लिहायला गेलो आपण तर कसे येणार? 2 कार्बन, करेक्ट, विथ सिंगल बॉन्ड. इकडच्याला CH3 लिहायचं कारण 3 सबस्टिट्यूशन्स. कार्बन इज टेट्रावॅलेंट, चौथं सबस्टिट्यूशन विल बी CH2 आणि आपल्याला कुठला ग्रुप लावायचा आहे? अल्कोहॉलिक ग्रुप, दॅट इज OH. म्हणजेच इथेनॉलचा फॉर्म्युला काय येणार? CH3 CH2OH. ठीक आहे, फॉर्म्युला कसा लिहायचा ह्याच्यासाठी टेक्स्टबुकमध्ये दिलेले एक्झाम्पल्स रिपीटेडली प्रॅक्टिस करा, यू विल बी एबल टू अंडरस्टँड देम. ठीक आहे, आता पुढचं इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड परत 2 कार्बन ड्रॉ करायचे सगळ्यात पहिले विथ अ सिंगल बॉन्ड. एका कार्बनला येणार CH3. आता इथे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. तुम्हाला जर आठवत असेल कार्बोक्सिलिक ॲसिडचं कसं असतं? C डबल बॉन्ड OH असा फंक्शनल ग्रुप असतो. कशाचा? कार्बोक्सिलिक ॲसिडचा. कार्बोक्सिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप काय? C डबल बॉन्ड OH. C डबल बॉन्ड OH ह्याला आपण जर इथे अटॅच केलं तर एक C सबस्टिट्यूट होईल. टोटल किती C पाहिजेत आपल्याला? 2 कार्बन ॲटम्स. सो 1 and 2, इथे पण 1 and 2. हे लक्षात ठेवा,
नियरेस्ट फंक्शनल ग्रुपच्या नियरेस्ट कार्बनला आपण स्मॉलेस्ट नंबर असाइन करतो, तिथून नंबरिंग स्टार्ट करतो. आता COOH हा काय ह्याचाच एक कंडेन्स्ड व्हर्जन आहे. C डबल बॉन्ड O इज अ ब्रॉडर व्हर्जन, दिस इज द कंडेन्स्ड व्हर्जन. सो हे काय होतं, इथेनोइक ॲसिड विथ 2 कार्बन ॲटम्स. दिस इज इथेनॉल विथ 2 कार्बन ॲटम्स, एव्हरीथिंग विथ सिंगल बॉन्ड्स. ठीक आहे. नाव लेट्स अंडरस्टँड जनरल टेक्स्टमध्ये काय दिलं ते आपण बघू. टेक्स्टमध्ये दिलेलं आहे ॲट रूम टेम्परेचर colorless ethanol is a liquid and its boiling point is 78 degrees Celsius. हे ह्याचे जनरल थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत, ते तुम्ही क्वेश्चन्स असतील एक्सरसाइजमध्ये तर लक्षात ठेवा. बट दीज आर लाईक गुड टू नो पॉईंट्स. बेसिक तुम्हाला काय आलं पाहिजे, नेमिंग, IUPAC स्ट्रक्चर ड्रॉ करायला. दिस विल हेल्प यू नॉट ओनली इन 10th स्टँडर्ड बट इन अपकमिंग स्टँडर्ड्स. जनरली इथेनॉल इज कॉल्ड ॲज, इथेनॉलला नॉर्मल कॉमन लँग्वेजमध्ये काय म्हणतात, अल्कोहोल ऑर स्पिरिट. सो ह्याचं ॲप्लिकेशन खूप जास्त आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे दोघंच का सिलेक्ट केले टेक्स्टबुकमध्ये द्यायला, बिकॉज ह्यांचं ॲप्लिकेशन इज व्हेरी ब्रॉड. दे आर यूज्ड इन मल्टिपल इंडस्ट्रीज, इन मल्टिपल लाईक सोर्सेस, ॲज मल्टिपल ऑप्शनल ऑर ॲडव्हान्स्ड रिसोर्सेस. सो रिसोर्स म्हणजे काय, ज्याला आपण एक सोर्स म्हणून रिपीटेडली यूज करतो. दॅट मीन्स इथेनॉल इज सोल्युबल इन वॉटर. तो खूप जास्त अडॅप्टेबल आहे. इथेनॉल इज सोल्युबल इन वॉटर इन ऑल प्रपोर्शन्स. वॉटर कितीही कमी किंवा जास्त घ्या, त्याच्यामध्ये इथेनॉल डिझॉल्व्ह होतं. आजकाल पेट्रोलमध्ये सुद्धा इथेनॉलचं प्रमाण गव्हर्मेंटनी वाढवलेलं आहे. दॅट मीन्स इथेनॉल इज very compatible. When aqueous solution of ethanol is tested with litmus paper, it is found to be neutral. Keyword काय इथं, न्यूट्रल. इथेनॉलचा pH काय आहे, इथेनॉल इज न्यूट्रल. आपण लिटमस पेपर काय टेस्ट करायला वापरतो, pH टेस्ट करायला वापरतो. Consumption of small quantity of dilute ethanol shows this effect even though it is still remained socially widespread practice. Consumption of alcohol harms health in number of ways. We all know alcohol consumption body साठी harmful आहे. It adversely affects psychological processes and the central nervous system. Alcohol directly कुठे ॲक्ट करते, on the central nervous system. Central nervous system म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ब्रेनला मोस्टली अफेक्ट करते. Consumption of even small quantity of pure ethanol called as absolute alcohol can be lethal. जर प्युअर इथेनॉल म्हणजे डायरेक्टली इथेनॉल कन्झ्युम केलं विदाउट डायल्युटिंग इट ऑर विदाउट विदाउट taking proper proportions of water, it can cause death. Lethal म्हणजे जे डेथ कॉज करतं त्याला आपण म्हणतो lethal. Ethanol being good solvent is used in medicine such as tincture. So basically dental problems ज्यांना असतात ना त्यांना काही गार्गल्स टिंचर्स देतात किंवा पेंट्स देतात थ्रोटसाठी किंवा नेझल कॅव्हिटी और माउथ बकल कॅव्हिटीसाठी. सो बिकॉज ऑफ व्हॉट हॅपन्स टिंचर्समध्ये अल्कोहोल टाकल्यामुळे इट acts as a useful chemical to kill toxins. So iodine, tincture iodine solution of iodine and ethanol, cough mixture and also in many tonics like cough syrups etc. ठीक है. So alcohol चे multiple uses आहेत. It can be used as a cleansing agent, it can be used in various industries for mixing as a solvent. Solvent म्हणजे काय, ज्याच्यात दुसरा सोल्यूट टाकून मिक्स करू शकतो, दॅट इज अ सॉल्वेंट. सो अल्कोहोल एक मीडियम म्हणून ॲक्ट करतो. अल्कोहोल एक मेडिसिनमध्ये एक कॉम्पोनंट किंवा एक्झिपेंट म्हणून वापरू शकतो. अल्कोहोल इज यूज फॉर कन्झम्पशन. अल्कोहोल इज यूज्ड इन वेरियस केमिकल प्रोसेसेस अँड लॅबॉरेटरीज. सो हा झाला इथेनॉलचा यूज. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज फर्स्ट रिॲक्शन. बघू आपण. ओके, सेकंड पेजवर काही नाही आहे, ठीक आहे. लेट्स मूव्ह टू द फर्स्ट रिॲक्शन विथ सोडियम. आता आपण काय बघतोय, रिॲक्शन विथ सोडियम म्हणजेच केमिकल रिॲक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम. सगळ्यात पहिले आपण इथेनॉलचे रिॲक्शन्स बघणार आहे. आता इथेनॉलची रिॲक्शन सोडियमसोबत कशी होईल. सोडियम दॅट इज Na म्हणजे काय, सोडियम प्लस CH3CH2OH. आता आपल्याला माहिती आहे 1 2 किती कार्बन आहेत, 2. पहिली ओळखायचं
सगळे सिंगल बॉन्ड आहेत, 2 कार्बन आहेत म्हणजे हे काय आहे एथ. सिंगल बॉन्ड आहेत म्हणून इथेन आणि OH आहे म्हणून ऑल, इथ अँड ऑल. ठीक आहे, इथेनॉल. आता हे मल्टिपल टाइम्स रिपीट झालंय. दिस इज फॉर अ लाईक रिव्हिजन काइंड ऑफ थिंग फॉर यू. ठीक आहे, तुम्हाला सारखं सारखं तेच मेमोराईज झालं पाहिजे. इथं 3 कार्बन असते तर काय केलं असतं, इट वुड हॅव बीन प्रॉप अँड ऑल. प्रॉप कारण 3 कार्बन, 4 कार्बन असते तर ब्यूट अँड ऑल. ठीक आहे, ओके. 1 कार्बन असेल तर मिथेनॉल. ओके, नाव CH3CH2ONA. This is sodium eth oxide. eth कारण 2 कार्बन 1 and 2. ONA. ONA is for sodium आणि O stands for oxide. जेव्हा सोडियम रिॲक्ट होतो विथ अल्कोहोलिक प्रोडक्ट, इट फॉर्म्स द करस्पॉन्डिंग ऑक्साइड. सो काय फॉर्म झालं, सोडियम एथॉक्साइड. एथॉक्साइड का, कारण की त्याच्यात 2 कार्बन ॲटम्स ॲडिशनल ॲड झाले. नुसतं सोडियम ऑक्साईड असतं तर कार्बन ॲटम्स नसले असते. ठीक आहे, आणि रिलीज काय होतोय, H2 गॅस, हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड. नाव लेट्स सी, ऑल द अल्कोहॉल्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल to liberate hydrogen gas. All alcohols react with sodium metal to form hydrogen gas, and from sodium alkoxide salts काय बनतात, sodium alkoxide salt. हे जे बनलंय this is a salt form. काय फॉर्म आहे हा, salt form आहे. In the reaction of ethanol with sodium metal, hydrogen gas and sodium ethoxide are formed as a product. ठीक आहे, सो जेव्हा सोडियम इथेनॉल सोबत स्पेसिफिकली किंवा कुठल्याही अल्कोहॉल सोबत रिॲक्ट होतं तेव्हा सोडियम अल्कोक्साइड्स बनतात, त्यांचे ऑक्साइड फॉर्म्स बनतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे की रिलीज ऑफ H2 गॅस, हायड्रोजन गॅस रिलीज होतो. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट. नाव सेकंड रिॲक्शन आहे रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शन्स ऑफ, आपण काय बघतोय, इथेनॉल. इथेनॉलच्या रिॲक्शनमध्ये बघा, सेकंड इज डिहायड्रेशन रिॲक्शन. रिॲक्शनचं नाव काय, डिहायड्रेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डी, डी इज रिमूवल हायड्रोजन, हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन, रिमूवल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन म्हणजे काय, हायड्रोजनला रिॲक्शनमधून बाहेर काढणं किंवा रिलीज करवणं. आता when ethanol is heated at temperature of about 170 degree Celsius. तुम्ही इथेनॉल घेतलं, हे बघा 1 2 इथेनॉल कारण OH आहे. इथेनॉलला जेव्हा 170 डिग्री सेल्सिअसला हीट केलं जातं अँड concentrated H2SO4 is used as a catalyst which accelerates the speed of any reaction without actually participating in the reaction. catalystचा definition तोंड पाठ पाहिजे. ठीक आहे, इथेनॉल when reacted with 170 डिग्री सेल्सिअस, हे काय झालं, रिॲक्शन कंडिशन जी आपण ॲरोवर लिहितो त्याच्या खाली काय, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, वी गेट CH2 डबल बॉन्ड CH2. आता काय झालं इथे, लॉस ऑफ हायड्रोजन. आता मी सांगते कसं झालं हे. अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड काय इथे, कॅटलिस्ट. 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर, हायड्रोजिनेशन, डिहायड्रोजिनेशन और डिहायड्रेशन म्हणजे काय, आपण हायड्रोजन और हायड्रोजन सोबत अलाइड वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतोय. डिहायड्रेशन, हायड्रेशन म्हणजे काय, Hydra is nothing but water. So water is binded or bond to oxygen. So आपण ह्याला काय म्हणतो, here concentrated sulfuric acid acts as, ह्याला आपण काय म्हणणार, dehydrating agent. dehydrating agent कोण आहे, H2SO4. H2SO4 काय आहे, dehydrating agent. one molecule of water is removed, its molecule to form ethene. इन काय, कारण की
डबल बॉन्ड, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, इन, इन बिकॉज डबल बॉन्ड. ठीक आहे. अँड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडचा डिफरन्स काय आहे? सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड, एनिथिंग मोर दॅन सिंगल बॉन्ड, डबल ट्रिपल कशात येतं? अनसॅच्युरेटेडमध्ये येतं. ठीक आहे. सो सॅच्युरेटेड कंपाऊंडपासून अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बनला, दॅट इज सिंगल बॉन्ड्सपासून डबल बॉन्ड बनले बाय द इफेक्ट ऑफ इंक्रीजिंग टेम्परेचर 170 डिग्री सेल्सिअस आणि बाय डिहायड्रेटिंग एजंट दॅट इज H2SO4. हे बघा, डिहायड्रेशन, हायड्रेशन काय असतं? एक्सेस ऑफ वॉटर, वॉटर काढून टाकणं एखाद्या प्रोसेसवरनं विल बी कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. डीचं मिनिंग लक्षात ठेवा, डी म्हणजे रिमूव्हल, डी म्हणजे रिमूव्हल. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पार्ट. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनोइक ॲसिड. केमिकल प्रॉपर्टी आता आपण कसल्या बघतोय? इथेनोइक ॲसिडच्या बघतोय. सो नाव इथेनोइक ॲसिड, इथेनोइक ॲसिडचा पहिला तर फॉर्म्युला आपण नोट केला होता, त्याच्यामध्ये वी सॉ हे काय, सी डबल बॉन्ड ओ, CH3 C डबल बॉन्ड O OH. ह्याचा ब्रॉडर फॉर्म्युला असा दिसतो. ह्याच्यामध्ये 1 and 2 किती कार्बन आहेत? 2. सो एथ एन. E विल बी रिप्लेस्ड बाय ओइक ॲसिड, कारण की दिस इज अ कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप. समजलंय? CH3 COH, C1 हा C2, 1 का? कारण फंक्शनल ग्रुपच्या नियरेस्ट. इथेन बिकॉज 2 कार्बन्स, ईच्या जागेवर ओइक ॲसिड रिप्लेस होणार, म्हणून ह्याचं नाव काय बनतं? इथेनोइक ॲसिड. इथेनोइक ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिड as functional group. The chemical reactions is as follows. पहिली रिॲक्शन ह्याच्यात बघूया आपण, रिॲक्शन विथ बेस. रिॲक्शन विथ बेस म्हणजे काय? पहिलं त्याच्यात पण ए पार्ट आहे, रिॲक्शन विथ अ स्ट्रॉंगर बेस. आता वेगवेगळ्या बेसिस सोबत याची रिॲक्शन वेगळी असणार आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. विल सी वन फॉर एक्झाम्पल. इथेनोइक ॲसिड गिव्स न्यूट्रलायझेशन रिॲक्शन विथ स्ट्रॉंग बेस. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? acid plus base gives salt plus water. हे जनरल स्टेटमेंट आहे ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ॲसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट अँड वॉटर, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट अँड वॉटर ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जी कशात होती आहे? इथेनॉइक ॲसिड जेव्हा स्ट्रॉंग बेससोबत रिॲक्ट करतं. आता टेक्स्टबुकमध्ये वीक बेसचं पण दिलेलं आहे, यू हॅव टू रेफर दॅट आणि अंडरस्टँड. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पलने समजून घेऊ. फर्स्ट इज CH3 COOH, दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड, इथेनॉइक ॲसिड. जेव्हा त्याला आपण स्ट्रॉंग बेस दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. स्ट्रॉंग बेस हा कुठला आहे? ह्याचं नाव काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. इथे दिलेलं आहे वरती टेक्स्टमध्ये. दिस इज नथिंग बट सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट कुठलं फॉर्म झालं? CH3 COONA. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म झालं. काय फॉर्म झालं? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि त्याच्या पुढे काय? वॉटरचा रिलीज झाला. सो बेसिकली when ethanoic acid reacts with a strong base like sodium hydroxide, it will convert into corresponding salt. Corresponding salt म्हणजे आता इथे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, सो कार्बोक्सिलिक सॉल्ट ऑफ सोडियम, कार्बोक्सिलिक सॉल्ट ऑफ सोडियम, त्याच्यानंतर वॉटर हे रिलीज होणार आहे. ठीक आहे, सो बेसिक रिॲक्शन समजली आहे, रिॲक्शन विथ बेस. आता नेक्स्ट आपण समजून घेऊया, देर इज इस्टरिफिकेशन रिॲक्शन. पहिली रिॲक्शन काय होती इथेनॉइक ॲसिडची, की ॲसिड बेस सोबत रिॲक्ट केलं तर काय बनवेल? सिंपल आहे, न्यूट्रलाइज करेल, सॉल्ट आणि वॉटर रिलीज करेल. नेक्स्ट इज इस्टरिफिकेशन रिॲक्शन. आता ईस्टर फंक्शनल ग्रुप काय होतं बरं? Substances having ester functional groups are formed by reaction between a carboxylic acid and alcohol. कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोलचं कॉम्बिनेशन मिळून काय बनवतात? ईस्टर्स बनवतात. ईस्टर्स आर अ कॉम्बिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल.
ईस्टर्स हॅव स्वीट ऑर्डर. ईस्टर्स टेस्टमध्ये कशा असतात? स्वीट असतात. हे बघा रिॲक्शनच्या नावातच आहे. ईस्टरिफिकेशन म्हणजे रिॲक्शन्स ऑफ ईस्टर. रिॲक्शन्स ऑफ ईस्टर. नाउ इफ यू सी there are majority of fruits owe their order to the particular Easter present in them. ठीक आहे. सो ईस्टरचा जनरल फॉर्म्युला काय असतो? ईस्टरचा जनरल फॉर्म्युला काय असतो? काल आपण बघितला होता. डॅश डबल बॉन्ड ओ ओ. इथे काही असू शकतं. ठीक आहे. सो त्याच्यात कार्बोक्सिलिक ॲसिड पण असतो आणि अल्कोहोलिक पार्ट पण असतो. हा बेसिक ईस्टरचा स्ट्रक्चर असतो. मेजॉरिटी ऑफ फ्रूट्समध्ये काय असतं? दे ओ देअर ऑर्डर टू पर्टिक्युलर ईस्टर प्रेझेंट इन देम. ईस्टर्स आर यूज्ड फॉर मेकिंग फ्रेग्रन्सेस अँड फ्लेवरिंग एजंट्स. फ्रेग्रन्सेस स्वीट असतात मोस्टली, फ्लेवरिंग एजंट स्वीटनेस देतात. सो दीज हॅव ईस्टर्स इन देम. वेन अन ईस्टर इज रिॲक्टेड विथ अल्कलाइज सोडियम हायड्रॉक्साईड. आता ह्याच्यात ॲसिडिक ग्रुप आहे म्हणजे ऑब्वियसली आपण ह्याला रिॲक्ट कशासोबत करतो? बेसिक ग्रुपसोबत. बेसिक कोण आहे? सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बेसिस. सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बेसिस सोडियम हायड्रॉक्साईड. द करस्पॉन्डिंग अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH. NaOH. So corresponding alcohol and carboxylic acid in the form of its sodium salt are obtained back. This is called as, या रिॲक्शनला काय म्हणतात? सेपॉनिफिकेशन रिॲक्शन. ह्याला काय म्हणतात? सेपॉनिफिकेशन रिॲक्शन. ॲज इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सोप्स फ्रॉम फॅट. सो बेसिकली सोपच्या प्रिपरेशनमध्ये कोणती रिॲक्शन यूज होते? ईस्टरिफिकेशनची रिॲक्शन यूज होते. ईस्टरिफिकेशनमध्ये काय होतं? ईस्टरला म्हणजे या ग्रुपला जेव्हा तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट करवता तेव्हा काय बनतं? सोडियम कार्बोक्सिलेट अँड अल्कोहोल. बेसिकली सोडियम सॉल्ट आणि अल्कोहोल बनतं. ठीक आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप्स इज डन बाय विच रिॲक्शन? असा क्वेश्चन आला तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप्स इज डन बाय ईस्टरिफिकेशन रिॲक्शन. ईस्टरिफिकेशन रिॲक्शनचं मेजरली काय लक्षात ठेवायचं आहे? ईस्टर्स आर स्वीट इन टेस्ट. ईस्टर्स गिव्ह taste or sensations or sweet aromas. Easters are used as flavoring agents, coloring agents. Easters ला mostly odor साठी यूज करतात. fruits like specific odor is because of Easters. Easters ला जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आपण रिॲक्ट करवतो तेव्हा इट विल फॉर्म सोडियम कार्बोक्सिलेट अँड अल्कोहोल ॲज अ प्रोडक्ट. ठीक आहे. सोडियम कार्बोक्सिलेट इज नथिंग बट अ सॉल्ट प्लस इथे काय भेटलं? अल्कोहोल. आणि हे दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सेपोनिफिकेशन. द रिॲक्शन इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सोप फ्रॉम फॅट्स किंवा फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स इज ऑल्सो अ कार्बोक्सिलिक टाईप ॲसिड. ठीक आहे. नाव लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट दॅट इज मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. ठीक आहे. या चॅप्टरचा जो फायनल पार्ट आहे मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. हे बघा इथे दिलेलं आहे इथेनॉइक ॲसिडची रिॲक्शन. विल जस्ट गो थ्रू दॅट क्विकली. Okay, so you can see the reaction of ethanoic acid CH3COOH plus ethanol will give you ethyl ethanoate, and water. Ethyl ethanoate काय आहे? It is a salt. It is sodium carboxylate. It is a carboxylate salt. आणि काय भेटणार आहे आपल्याला? वॉटर. सो ही पण एक ईस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे. अपार्ट फ्रॉम दॅट आपण सेपोनिफिकेशन रिॲक्शन बघितली विच इज ईस्टर प्लस सोडियम हायड्रॉक्साईड. ही सेपोनिफिकेशन रिॲक्शन आहे अँड दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ ईस्टरिफिकेशन रिॲक्शन. नाव लेट्स मूव टू मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. त्याच्यात सगळ्यात पहिले आपण बघू व्हॉट आर मॅक्रोमॉलिक्युल्स. आपण मायक्रोमॉलिक्युल्स म्हणतो. मायक्रोचं ऑपोजिट आहे मॅक्रो. सो आय होप यू कॅन सी द टेक्स्ट. हे थोडं थियोरटिकल आहे. मॅक्रोमॉलिक्युल्स वी हॅव सीन इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर देर आर नंबर ऑफ नोन कार्बन कंपाऊंड्स आणि 10 million and the range of their molecular masses is 10⁻⁴ to 10⁻12. म्हणजे त्यांचं मॉलिक्युलर मास 10 पासून
ते 10^12 इतक्या जास्त रेंजमध्ये ह्याची मास असू शकतो. मास इज नथिंग बट वेट or the size of, we can predict the size based on the weight. The number of constituent atom is very large for molecules with higher molecular mass. Obviously ज्यांचं molecular mass खूप जास्त असतं, खूप higher असतं, are towards the higher end, त्यांचं obvious आहे की त्यांचं वजन और त्यांचे मध्ये लागणारे number of atoms in those elements will be more. The number of constituent atoms is very large. The giant carbon molecules formed from hundreds and thousands of atoms are called as macromolecules. Micro म्हणजे small, macromolecules म्हणजे ज्याच्यात larger number of carbon atoms असतील, खूप thousands and hundreds of carbon atoms असतील, these are called as macromolecules. They form the type of compounds called as polymers. खूप सारे macromolecules किंवा 2 or more macromolecules come together and form a group called as polymer. म्हणजे many carbon atoms, many different type of atoms come together to form macromolecule and these further form polymers. Okay, next is types of macromolecule. त्याच्यात first type आहे natural macromolecule. natural वरून आपल्याला काय समजतं, जे नेचर मध्ये already available आहेत, which are not artificially produced, those are natural. Simple. The natural macromolecules, namely polysaccharides, proteins and nucleic acids, are supporting pillars of the living world. Okay, so natural polymers काय आहेत, जे आपल्या बॉडीमध्ये, प्लांट्समध्ये आपण सिंथेसाइज करतो, स्वतःहून सिंथेसाइज होतात, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. दोज आर नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये प्रोटीन्स येतात, शुगर्स येतात, न्यूक्लिक ॲसिड येतात. न्यूक्लिक ॲसिड इज लाईक DNA मॉलिक्युल्स. Next, we get food, clothing, shelter from polysaccharides, namely starch and cellulose. Starch आणि cellulose आपल्याला फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. Proteins constitute a large part of body and animals and are also responsible for their movement and various physiological activities. Proteins का essential असतात? Proteins are the fuel to our body. ते आपल्या बॉडीला जसं व्हेकलला पेट्रोल लागतं तसं आपल्या बॉडीला फंक्शन करायला प्रोटीन लागतं. प्रोटीन इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट टू डेव्हलप फिजिकल ॲबिलिटीज ॲज वेल ॲज टू नर्चर आर मेंटल केपेबिलिटीज. ठीक आहे. न्यूक्लिक ॲसिड कंट्रोल द हेरिडिटी और ॲट मॉलिक्युलर लेवल. म्हटलं मी तुम्हाला न्यूक्लिक ॲसिड इज रिलेटेड टू DNA. DNAवर काय असतात? जीन्स. सो आपली हेरिडिटी कंट्रोल करायला न्यूक्लिक ॲसिड्स हेल्प करतात. रबर इज अनदर एक्झाम्पल ऑफ नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल. सो रबर एक एक्झाम्पल आहे विच इज एक्सट्रॅक्टेड अगेन फ्रॉम प्लांट्स नॅचरली, इज एन एक्झाम्पल ऑफ नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल. ओके. नेक्स्ट इज man-made macromolecule. Man-made macromolecule काय? Macromolecules were produced for the first time in laboratory and factory with the intention to invent alternative for rubber. आता आपल्याकडे खूप असे आयटम्स आहेत, टॉईज आहेत, वेगवेगळे स्टेशनरी आयटम्स आहेत जे रबरपासून बनतात. ठीक आहे. इवन मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्समध्ये जे फॅक्टरीजमध्ये बेल्ट्स असतात किंवा कार्सचे टायर्स असतात, एव्हरीथिंग इज अ आर्टिफिशियली और सिंथेटिकली मेड मटेरियल. म्हणजे ते नॅचरली आलेलं नाही आहे, त्याला सिंथेटिक प्रोसेसिंग करून करून एका खूप लार्जर लेवलला मॅन्युफॅक्चर केलं गेलं. सो आर्टिफिशियल किंवा वी कॅन से मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स काय, जे नेचरमध्ये एक्झिस्टिंग नव्हते, ज्यांना आपण बनवलं, आपण त्यांना अस्तित्वामध्ये आणलं. ठीक आहे. सो अल्टरनेटिव्ह फॉर रबर आणि सिल्क. रबर आणि सिल्क नॅचरली पण भेटतं, पण त्यांना अजून जास्त प्रमाणात जर मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर लॅबमध्ये किंवा आर्टिफिशियली त्याला कसं करणार. Today man-made macromolecules are used in every walk of life. Man-made fibers which have strength along with length. Fibers, natural fibers ला पण replace केलं गेलं आहे. Like cotton, wool and silk is replaced or is an optional for elastomers which have the elastic property of rubber. Plastics आलेले आहेत वेगवेगळे. Plastic natural आहे का? नाही. So plastics from innumerable types of articles, sheets, pipes and surface coatings are all examples of man-made macromolecules. Okay. त्याच्यानंतर the structure of natural and man-made macromolecules is formed by joining several units in regular manner. As a result, the macromolecules are polymeric in
नेचर मोनोमेरिक पॉलिमेरिक. मोनोमेरिक म्हणजे सिंगल युनिट, पॉलिमेरिक म्हणजे मल्टिपल युनिट्स जॉईन टुगेदर. एक लक्षात ठेवा, पॉलिमरचा अर्थ काय? पॉली म्हणजे मल्टिपल, मेनी. ठीक आहे. सो मेनी ॲटम्स कम टुगेदर अँड फॉर्म अ लार्जर पॉलिमर किंवा पॉलिमेरिक स्ट्रक्चर. ठीक आहे, समजलंय. मग आर्टिफिशियल असू नॅचरल असू, मॅनमेड और नॅचरल आय मीन, मॅनमेड नॅचरल दोन्ही टाईपच्या पॉलिमरमध्ये किंवा मॅक्रोमॉलिक्यूलमध्ये देर इज यूज ऑफ सिक्वेन्शियल चेन ऑफ ॲटम्स. एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये असते म्हणून इथे दिलं बघा, रेग्युलर मॅनर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज पॉलिमर. Polymer is a macromolecule formed by regular repetition of small unit. ठीक है, a macromolecule formed by repetition of some atoms in a regular manner. ठीक है, so a macromolecule formed by regular repetition of small units is called as polymer. म्हणजे 3 कार्बन ॲटमची एक चेन आहे, तीच रिपीट होत गेली तर आपण त्याला काय म्हणतो? इट इज अ लार्जर पॉलिमर. ओके. नेक्स्ट, the small unit that repeat regularly to form polymer is called as monomer. मी आत्ताच सांगितलं पॉलिमरचं ऑपोजिट काय? मोनोमर. एक युनिट म्हणजे मोनोमर, त्याच एक युनिटला मल्टिपल टाइम रिपीट केलं दॅट विल बी द पॉलिमर. द रिॲक्शन by which monomer molecules are converted into polymer is called as polymerization. जसं न्यूट्रलायझेशन, ॲसिड आणि बेसला न्यूट्रल सबस्टन्स फॉर्म होतो, आपण त्याला काय म्हणतो? न्यूट्रलायझेशन. तसंच मोनोमर कन्वर्टिंग इनटू पॉलिमर इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. ठीक आहे, मोनोमर कन्वर्टिंग इनटू पॉलिमर इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. ओके. नेक्स्ट, वन इम्पॉर्टंट मेथड ऑफ पॉलिमरायझेशन इज टू मेक अ पॉलिमर बाय जॉइनिंग अल्कीन टाईप मोनोमर्स. अल्कीन टाईप मोनोमर म्हणजे काय? ज्याच्यात एक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. आपण खाली एक्झाम्पल्स बघूया. सो अल्कीन टाईप मोनोमर्सला जॉईन करून काय बनतात? पॉलिमर्स. फॉर एक्झाम्पल, सिंथेसिस ऑफ पॉलिथिलीन. पॉलिथिन माहिती आहे? पॉलिथिन. ठीक आहे, दॅट इज अ टाईप ऑफ प्लास्टिक बट इट इज ऑल्सो अ मॅक्रोमॉलिक्यूल अँड इज शोन ऑल्सो द टेबल शोज पॉलिमर्स युझिंग व्हेरी लार्ज स्केल प्रोडक्शन. आता तुम्ही बघा, इथायलीन मोनोमर. सो सी डबल बॉन्ड सी, 2 कार्बन आहेत म्हणून एथ डबल बॉन्ड इथायलीन. काय? इथायलीन. इथायलीन मोनोमर असं का लिहिलं आहे? कारण की देर आर 1, 2, 3 टाईप ऑफ मोनोमर. ह्याच्यामध्ये हे 3 काय आहेत? हा एक मोनोमर आहे, दुसरा, तिसरा. 3 मोनोमर जॉईन होऊन एक पॉलिमर बनला आहे दॅट इज पॉलीइथायलीन, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड्स आहेत बट हे काय आहे? एक कंबाइंड स्ट्रक्चर. सो दॅट विल बी कॉल्ड ॲज अ पॉलिमर, ज्याला नाव काय दिलं आहे? पॉलिथिलीन. या प्रोसेसला म्हणतात पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन इज नथिंग बट कन्व्हर्जन ऑफ मोनोमर इनटू अ पॉलिमर इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. ठीक आहे, या रिॲक्शनमध्ये सगळ्यांनी ही रिॲक्शन लर्न करून घ्यायची आहे, कारण की काय होतं? पॉलिमरवर आन्सर आला काहीही पॉलिमर किंवा मॅक्रोमॉलिक्यूलवर आलं तर यू कॅन राईट मॅक्रोमॉलिक्यूलचं डेफिनेशन लिहायचं. मॅक्रोमॉलिक्युलर ऑफ 2 टाईप, नॅचरल अँड मॅनमेड. त्याच्यानंतर पॉलिमर. पॉलिमरचं डेफिनेशन काय आहे? अ मॅक्रोमॉलिक्यूल फॉर्म्ड बाय रिपिटिशन ऑफ स्मॉल युनिट्स ऑफ मोनोमर्स इज कॉल्ड ॲज अ पॉलिमर. मोनोमर काय आहे? 1 युनिट ऑफ पॉलिमर इज कॉल्ड ॲज मोनोमर. 1 युनिट ऑफ पॉलिमर इज कॉल्ड ॲज मोनोमर किंवा मल्टिपल मोनोमर्स कम टुगेदर टू फॉर्म अ polymer. This reaction is called as polymerization. ठीक आहे, पॉलिमरायझेशन काय नाही, पॉलिमरच्या फॉर्मेशनला पॉलिमरायझेशन म्हणतात. सिम्पल. ठीक आहे. नाव सिंथेसिस ऑफ पॉलिथिलीन बघितलं आपण. आता पॉलिइथिलीनचं कॉन्स्टिट्युएंट मोनोमर काय? CH2 डबल बॉन्ड CH2. काय नाही, ह्याचाच कंडेन्स्ड फॉर्म्युला हा आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. आता पॉलिथिन कुठे वापरतात किंवा पॉलिइथिलीन कुठे वापरतात? आपण त्याला नॉर्मली पॉलिथिन म्हणतो. ठीक आहे, त्याला केमिकली काय म्हणतात? पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन इज इथायलीनचा पॉलिमर. म्हणजे काय? इथायलीन इज अ मोनोमर ऑफ पॉलिइथिलीन विच इज अ पॉलिमर. समजलं? ठीक आहे. कशात यूज होतं हे? स्पोर्ट्सवेअर आणि कॅरी बॅग्समध्ये. नेक्स्ट, पॉलिस्टायरीन. आता स्टायरीन काय असतं? C6H5.
ला जेव्हा CH डबल बॉन्ड CH म्हणजे याच्यामध्ये आता C6 आलंय, 6 कार्बन, 6 कार्बनची काय असते, बेन्झीन रिंग. C6H6 बघितलं होतं, त्याच्यामध्ये C6H5 आहे आणि जो फिफ्थ नंतरचा जो 6 कार्बन आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय अ अल्कीन. अल्कीन म्हणजे डबल बॉन्ड CH2. त्याच डबल बॉन्डचं कन्वर्जन झालं इंटू सिंगल बॉन्ड आणि हे कशात यूज करतात, थर्मोकॉल आर्टिकल्स. थर्मोकॉल आर्टिकल्सचं एक्झाम्पल काय आहे, पॉलिस्टायरीन. त्याच्यानंतर पॉलिविनाइल क्लोराईड, सगळ्यांनी ऐकलं असेल, PVCचे पाईप्स असतात, वेगवेगळे आर्टिकल्स असतात, यू कॅन ऑल्सो गेट ग्लूज आउट ऑफ इट. सो हे काय आहेत सगळे, दीज आर पॉलिमर्स ऑफ विनाइल क्लोराईड, दॅट इज विनाइल. विनाइल म्हणजे 2 कार्बन, याला 2 कार्बन्सला विनाइल म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. इन अ डिफरंट सेन्स आहे हे. बट Cl, CH, CH2. Cl इज क्लोराईड, CH2 डबल बॉन्ड CH2 ला विनाइल म्हणतात, पण इथे क्लोराईड सबस्टिट्यूट झालाय, सो इट इज meeting the tetravalency of carbon. So now we have PVC pipes, door maps, tubes in hospital kits and bags of hospital kits. Next is pyroacrylonitrile. Pyroacrylonitrile वरून काय समजतं आपल्याला, त्याच्यामध्ये काय असणार आहे, नायट्रोजन मॉलिक्यूल. सो CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. आता ट्रिपल बॉन्ड आलाय म्हणून काय होणार, मोनोमर विल कन्वर्ट इट इनटू अ ट्रिपल बॉन्ड इटसेल्फ, किंवा त्याचा डबल बॉन्ड होऊ शकतो. पण इथे मोनोमर कशात झालाय, कन्वर्ट इनटू अ ट्रिपल बॉन्ड. हे असे ब्रॅकेट्स का दिलेत बरं, ब्रॅकेट्स का दिलेत, ब्रॅकेट्सच्या एंडला तुम्हाला दिसतंय स्मॉल एन. स्मॉल एन रिप्रेझेंट्स n नंबर ऑफ कंपाऊंड्स किंवा n नंबर ऑफ मोनोमर्स. n म्हणजे किती असू शकतं, 2, 2000, 2 लाख, 20,000, एनिथिंग. ठीक आहे. n रिप्रेझेंट्स नंबर ऑफ ॲटम्स, म्हणजे खूप नंबर ऑफ ॲटम्स तिथे अटॅच असू शकतात, पण इन अ रिपीटेड फॅशन. समजलं, म्हणजे सपोज हा असेल, ठीक आहे, असाच सेट 10 वेळा रिपीट होतोय, तो काय बनवतो, पॉलिमर. त्याचा मोनोमर काय आहे, प्रोपायलिन. समजलं. नाव एक एक्झाम्पल राहिलं आपलं टेफ्लॉन. टेफ्लॉन नॉनस्टिक कुकवेअर, नॉनस्टिक पॅन्स असतात आपले, त्याच्यामध्ये कशाची शीट असते वरती, कवरिंग कशाचं असतं, टेफ्लॉन पॉलिमरचं असतं, विच इज मेड बाय टेट्राफ्लोरोइथायलिन. फ्लोरो म्हणजे काय, हॅलोजन, दॅट इज फ्लोरीन. त्याच्यामध्ये फ्लोरो यूज केलं, दॅट इज CF2 डबल बॉन्ड CF2, CFF दोन्ही साईडला आहे बघा, 4 F आहेत आणि N आहे. N म्हणजे काय, इट इज रिपीटिंग मल्टिपल टाइम्स. ओके. नाव नेक्स्ट अँड लास्ट इज पॉलीप्रोपायलिन. पॉलीप्रोपायलिन त्याचा एक युनिट काय असणार आहे, प्रोपायलिन. पॉलीप्रोपायलिन जसं आपण स्टार्टिंगला बघितलं होतं, स्टार्टिंगचं एक्झाम्पल काय होतं, पॉलीइथिलीन, त्याचा एक युनिट काय, इथिलीन. पॉलिस्टायरीन त्याचा एक युनिट काय, स्टायरीन. पॉलिविनाइल क्लोराईड त्याचा एक युनिट काय, विनाइल क्लोराईड. सो पॉली लावलंय म्हणजे काय, इट इज n. n म्हणजे n नंबर ऑफ ॲटम्स अटॅच्ड इन अ रिपीटिंग मॅनर. ठीक आहे. सो पॉलीप्रोपायलिन इज यूज्ड इन इंजेक्टिंग सिरिंज आणि फर्निचर. इंजेक्टिंग सिरिंज आणि फर्निचरमध्ये पॉलीप्रोपायलिन वापरतात. आता हे सगळे काय झाले, हे सगळे झाले मॅनमेड पॉलिमर्स जे ह्युमन्सनी इन्व्हेंट केले ॲज पर देअर नीड अँड यूज. त्यांना जसं जसं वाटली नीड त्यांनी त्या टाईपचं पॉलिमर मॅन्युफॅक्चर केला अँड दे स्टार्टेड टू मार्केट इट अँड कमर्शियलाइज इट टू गेन मनी अँड प्रॉफिट्स आउट ऑफ इट. ठीक आहे. ओके. द पॉलिमर्स इन अबाव एक्झाम्पल्स आर फॉर्म्ड बाय रिपिटिशन ऑफ. हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये का दिलं असेल बरं, टू अंडरस्टँड द ॲप्लिकेशन ऑफ कार्बन कंपाऊंड, की कार्बन कंपाऊंड रिअल लाईफमध्ये ॲक्च्युली कुठे आहेत. ठीक आहे. आणि त्याचा यूज काय हे समजून घेण्यासाठी हा पॉईंट दिलेला आहे की तुम्हाला नुसतं बुकिश नॉलेज नको, यू ऑल्सो शुड नो व्हॉट आर द रिअल ॲप्लिकेशन्स ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कुठे यूज होतं. ठीक आहे. नाव द पॉलिमर्स इन द अबव एक्झाम्पल्स आर फॉर्म्ड बाय रिपिटेशन ऑफ सिंगल मोनोमर. दीज आर कॉल्ड ॲज होमोपॉलिमर. आता अजून एक त्याच्यामध्ये इंट्रिकसी आहे की जेव्हा सेम युनिट रिपीट होतं त्याला काय म्हणतात, होमो म्हणजे सेम. ठीक आहे. जेव्हा सेम युनिट रिपीट होतं आपण त्याला काय म्हणणार, होमोपॉलिमर. काय म्हणणार, होमोपॉलिमर.
द अदर टाइप ऑफ पॉलिमर्स आर फॉर्म बाय 2 or more मोनोमर्स, त्याला म्हणायचं कोपोपॉलिमर्स और कोपॉलिमर्स. काय म्हणायचं त्याला? कोपॉलिमर्स, कोपोलिमर्स और कोपॉलिमर्स. ठीक आहे. कोपॉलिमर्स फॉर एक्झाम्पल PET, दॅट इज पॉलीइथिलीन टेट्राथॅलेट. ह्याला कसं प्रोनाऊन्स करायचं? थॅलेट. PET, PETचा फुल फॉर्म लर्न करायचा. PETचा फुल फॉर्म काय? पॉलीइथिलीन टेट्राथॅलेट. पॉलीइथिलीन टेट्राथॅलेट. ठीक आहे. सो पॉलीइथिलीन टेट्राथॅलेट काय करतं? These structures are linear and are examples, they are branched and cross linked as well. ते linear म्हणजे एका लाईनमध्ये स्ट्रेट चेनमध्ये असू शकतात किंवा they can be branched as well. तुम्हाला ब्रांच आणि स्ट्रेट चेनचा मीनिंग तर माहितीच आहे. Polymers acquire various properties as per nature of monomers and the type of structure. ठीक आहे. So the composition and structure of natural polymers were understood after their डिकम्पोजिशन. सो पॉलिमरचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं, पॉलिमर जेव्हा खराब व्हायला लागतात तेव्हा आपल्याला त्याचे ॲक्च्युअल कॉन्स्टिट्युएंट्स समजून येतात, कारण ब्रेकडाऊन होतं डिकम्पोजिशनमध्ये. द कॉम्पोजिशन ऑफ द मेन नॅचरल पॉलिमर इज गिवन ॲज फॉलोज. ठीक आहे. हा तुमच्या चॅप्टरचा एंड आहे, बट दिस चार्ट, लेट्स गो थ्रू दिस चार्ट. ठीक आहे. ह्या चार्टमध्ये काय आहे बघा. फर्स्ट इज पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइडमध्ये मोनोमर काय? ग्लुकोज. पॉलिसॅकराइड म्हणजे त्याचा एक युनिट काय असणार आहे? सॅकराइड. सॅकराइड इज नथिंग बट शुगर. शुगर म्हणजे काय? ग्लुकोज. ग्लुकोज आणि त्याचा ऑकरन्स कसा आहे? ॲज स्टार्च. तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस करून प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. हे फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. स्टार्च एक सिंगल मॉलिक्यूल म्हणून एक्झिस्ट करेल नाही. सो ते मल्टिपल मॉलिक्यूल म्हणून जेव्हा एक्झिस्ट करतं, दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिसॅकराइड. नेक्स्ट इज सेल्युलोज. सेल्युलोजचं पण सिंगल युनिट काय आहे? ग्लुकोज. इट इज फाउंड इन सेल वॉल्स ऑफ द प्लांट सेल और वी कॅन से वूडमध्ये आपल्याला हे बघायला भेटतं. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज प्रोटीन्स. प्रोटीन्सचं एक युनिट, दॅट इज प्रोटीन्स आर मेड ऑफ अमाइनो ॲसिड्स. आपण म्हणतो ना प्रोटीन्स आर मेड ऑफ अमाइनो ॲसिड्स. अमाइनो ॲसिड इज वन युनिट और वन मोनोमर ऑफ प्रोटीन. मेनी अमाइनो ॲसिड कम टुगेदर इन फॉर्म अ प्रोटीन मॉलिक्यूल. ठीक आहे. जसं एसेन्शियल अमाइनो ॲसिड असतात, आपण स्टडी केलं होतं बायोमध्ये. एसेन्शियल, नॉन एसेन्शियल. जेव्हा खूप एसेन्शियल अमाइनो ॲसिड्स मिळून एक स्ट्रक्चर बनवतात त्याला आपण म्हणतो अ प्रोटीन स्टॅक. ठीक आहे. नाव प्रोटीन्स कशासाठी लागतात? यूज और ऑकरन्स काय त्याचा? in muscles, hair, enzymes and skin. Also in eggs. Next is DNA. DNA is nucleotide deoxyribose phosphate. Deoxyribose phosphate. So DNA मध्ये chromosomes of organisms is the occurrence of DNA molecule. त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतो. आपण पाहिलं होतं डीएनएचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये काय असतं? न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असतं. ठीक आहे. सो वी सॉ की हा एक सिक्वेन्शियल आहे. सो डीएनए इज अ पॉलिमर जो नॅचरली ऑकरिंग आहे. त्याचा मोनोमर इज न्यूक्लियोटाइड डीऑक्सिरायबोज आणि ते कुठे भेटतं? क्रोमोझोम्स. नेक्स्ट आरएनए. आरएनए कशात असतं किंवा आरएनए कशावर प्रेझेंट असतं? इट इज प्रेझेंट विदिन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम ऑफ द सेल. आरएनएचा एक युनिट पण काय? न्यूक्लियोटाइड. पण इथे डीऑक्सिरायबोज नाही आहे, फक्त रायबोज आहे. ठीक आहे. डीएनए आरएनएचा फुल फॉर्म तर माहिती आहे, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड. सो डीऑक्सिरायबोचा मोनोमर काय असणार आहे? डीऑक्सिरायबोज फॉस्फेट. रायबोन्यूक्लिक ॲसिडचा काय असणार आहे? रायबोज फॉस्फेट. ठीक आहे. त्याचे दोघांचे ऑकरन्सेस काय आहेत? एक क्रोमोझोम्समध्ये असतो आणि दुसरा न्यूक्लियस. सगळ्यांना माहिती आहे क्रोमोझोमच्या एंडला काय असतं? डीएनए. डीएनएवर काय असतात? जीन्स. ओके. नेक्स्ट रबर. रबर इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल इन नॅचरल पॉलिमर्स. नेहमी लक्षात ठेवा रबरचा मोनोमर इज आयसोप्रीन. इज आयसोप्रीन. प्रोपीन नाही, आयसोप्रीन. रबरचा मोनोमर आहे आयसोप्रीन. आयसो काय आहे? कारण की इट इज सिमिलर टू बोथ साइड्स. CH2 डबल बॉन्ड. CH2 आहे दोन्ही साईडला, C आहे आणि CH3. सो याला काय म्हणतो आपण? आयसोप्रीन.
एक युनिट आहे रबरचा किंवा एक मोनोमर आहे रबरचा आयसोप्रीन. त्याचा पॉलिमर काय आहे? आयसोप्रीन पॉलिमर इज रबर. क्वेश्चन असा येईल, व्हॉट इज द पॉलिमर ऑफ आयसोप्रीन? रबर. व्हॉट इज द मोनोमर ऑफ रबर? आयसोप्रीन. ठीक आहे, असं माहिती पाहिजे. लॅटेक्स ऑफ रबर ट्री. लॅटेक्स म्हणजे काय? सपोज एका ट्रीच्या ट्रंकला तुम्ही कट केलं, त्यातून जो ज्युसी किंवा आपण म्हणू शकतो जो लिक्विडी एक थिक लिक्विड बाहेर येतं, त्याला काय म्हणतो आपण? लॅटेक्स. त्या लॅटेक्सपासून रबर बनतं. ठीक आहे, सो लॅटेक्स ऑफ रबर ट्री हे नॅचरल पॉलिमरचे एक्झाम्पल होते आणि हे मॅनमेड पॉलिमरचे एक्झाम्पल होते. ठीक आहे, सो एव्हरीबडी शुड नो ॲटलिस्ट 2 एक्झाम्पल्स. ॲटलिस्ट म्हणते मी. ठीक आहे, 2 एक्झाम्पल तरी तुम्हाला माहिती पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट या चॅप्टरमध्ये तुम्हाला बेसिक्स आले पाहिजे. बेसिक्स म्हणजे काय? यू नीड टू नो what is the basic to write, rules to write a chemical formula, rules to write a carbon compound nomenclature, त्याचं नाव कसं लिहिलं जातं, त्याला कसं बोललं जातं. ठीक आहे, अल्कोहॉल फंक्शनल ग्रुप्स माहिती पाहिजे, प्रत्येक फंक्शनल ग्रुप आणि त्याचं डिनोशन. म्हणजे अल्कोहॉलला OL लिहितो आपण, एल्डिहाइडला AL लिहितो. ठीक आहे, तुम्हाला हे दिसतच असेल मॅच द पेअर्समध्ये. आता तुम्हाला माहिती आहे अनसॅच्युरेटेडचा अर्थ काय? अनसॅच्युरेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतात. सॅच्युरेटेड म्हणजे ज्याच्यात सिंगल बॉन्ड आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एन अल्कोहॉल. अल्कोहॉलचा काय फॉर्म्युला असतो? OH. इझी आहे, ज्याच्यामध्ये O आहे तो काय आहे? अल्कोहॉल. ट्रिपल बॉन्ड. कशामध्ये ट्रिपल बॉन्ड असेल? आता हे तुम्हाला फक्त कार्बन आणि हायड्रोजनचे क्वांटिटीज माहिती आहे, किती कार्बन आहे किती हायड्रोजन आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे बेस्ड ऑन कार्बनची टेट्रा व्हॅलेन्सी. कार्बनमध्ये 4 सबस्टिट्यूट होतात, एवढं माहिती आहे. ठीक आहे, सो स्ट्रक्चर पहिले ड्रॉ करायचं, मग बघायचं की त्याचं मॅच द पेअरिंग कशासोबत होतं. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या टर्म्सचे मीनिंग्स माहिती पाहिजे. ऑलवेज ट्राय टू सॉल्व द एक्सरसाइज क्वेश्चन. सगळे एक्सरसाइज क्वेश्चन जर तुम्ही प्रॅक्टिस केले तर दिस विल बी मोर देन इनफ. देर कॅन ऑल्सो बी क्वेश्चन्स. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की यू ऑल्सो विल बी नीडिंग टू राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला बेस्ड ऑन IUPAC नेम्स. IUPAC नेम्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला स्ट्रक्चर्स लिहिता आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे, ब्यूट म्हणजे 4, मेथ म्हणजे 1, पेंट म्हणजे 5, पेंट टू ओन. ओन म्हणजे कीटोन. कीटोन ग्रुपला कसं लिहितात? ऑल. ऑल म्हणजे अल्कोहॉल, त्याच्यात डॅश OH लिहितात. ओइक ॲसिड. ओइक ॲसिड म्हणजे डबल बॉन्ड OH, COOH. ठीक आहे, हे सगळं लर्न करून होणार नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिस, हँड रिटन प्रॅक्टिस करायची आहे ऑफ ऑल द थिंग्स. अँड पर्टिक्युलरली या चॅप्टरसाठी एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन्स एकदा स्वतःच्या हाताने सॉल्व करा. सो यू विल अंडरस्टँड हाऊ टू नेम. हे बघा, त्याच्या उलटा क्वेश्चन पण आहे. तुम्हाला स्ट्रक्चर दिलं आहे, नाव लिहायचं आहे. इथे नाव दिलं आहे, स्ट्रक्चर काढायचं आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू स्टडी अँड अंडरस्टँड दिस चॅप्टर. सो आज आपण काय काय बघितलं? टुडे वी सॉ all the like remaining parts of carbon compounds and yes, so आपला हा chapter cover झालेला आहे and I hope you had a good learning session. So let's understand this chapter by practicing it more and let's get good marks in exam. All the best students. Thank you.